खारीक हा ड्रायफ्रूटचा असा एक प्रकार आहे जो प्रत्येकाच्या घरी असतोच. खजूर खारीक हे चवीला गोड असल्यामुळे ते अनेकांना आवडते. चॉकलेटी रंगाचे ओले खजूर वाळल्यानंतर त्याचे रूपांतर खारीकमध्ये होते. खारीक हे दिसायला थोडेसे तपकिरी रंगाचे असते. परंतु मित्रांनो, खारीकबद्दल बहुतेक लोकांना संपूर्ण माहिती नसते. काही लोकांच्या मनामध्ये भरपूर प्रश्न असतात, जसे की खारीक खाल्ल्याने वजन वाढते का? खारीक कसे खावे? खारीक दुधात भिजवून खाण्याचे काय फायदे आहेत? किंवा कोणत्या प्रकारची खारीक खावी? काळी खारीक खावी की पिवळ्या रंगाची खारीक खावी? असे बरेच प्रश्न आपल्या मनामध्ये असतात. तर चला, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या सगळ्या प्रश्नांची उत्तरे सविस्तरपणे बघणार आहोत. त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर एक लाईक नक्की करा. कदाचित तुम्हाला आठवत असेल की आजी आम्हाला रात्री दुधात भिजवलेली खारीक खायला द्यायची आणि आपण ते खाण्यास नकार द्यायचो, हो ना? बरं, मग आजी असं का करायची हे कदाचित कळलं नसेल. ते टाळण्यासाठी आपण नुसते निमित्त शोधत राहिलो. पण जेव्हा तुम्हाला कळले की खारीकमध्ये अनेक आरोग्यदायी फायदे आहेत, तर तेव्हा असं कळल्यानंतर तुम्ही देखील खारीक खायला सुरुवात कराल. वाळलेले खजूर हे एक लोकप्रिय ड्रायफ्रूट आहे, जे बहुतेक भारतीय घरामध्ये वापरले जाते. खारीक शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे पौष्टिक घटकांनी समृद्ध असे ड्रायफ्रूट आहे. जर तुम्ही हे रोज दुधासोबत खाल्ले तर ते शरीरासाठी उत्तम काम करते. वाळलेल्या खारीकचे सेवन शरीरासाठी, त्वचेसाठी आणि केसांसाठी देखील फायदेशीर आहे. यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट शरीराला विविध संक्रमणापासून वाचवण्यास आणि रक्तप्रवाह सुधारण्यास मदत करतात. एवढेच नाही तर हे शरीराला भरपूर ऊर्जा देते आणि स्नायूंची ताकद सुधारण्यासाठीही मदत करते. म्हणूनच खारीक रोज खावा. चला तर जाणून घेऊया खारीक खाण्याचे काय फायदे आहेत आणि तुम्ही त्याचे रोज सेवन का करावे. तसेच याच्या सेवनाने तुम्हाला कोणते फायदे होतात किंवा काही नुकसानही होतात का, ते पुढे जाणून घेऊयात. कमजोरी नष्ट करण्यासाठी खारीक ही खूप महत्त्वाची ठरते. धष्टपुष्ट शरीरासाठी खारीक अत्यंत उपयुक्त फळ आहे. हिवाळ्यात खारकेचे सेवन खूप पौष्टिक मानले जाते. जर तुमची पचनशक्ती चांगली असेल तर खारीक जास्त प्रमाणात खाणे फायदेशीर ठरते. खारकेचे सेवन वर्षभर केले जाऊ शकते, कारण हे फळ वाळलेल्या स्वरूपात बाजारात वर्षभर उपलब्ध असते. थंडीमध्ये खारीक खाल्ल्यास शरीराला विविध फायदे होतात. विशिष्ट जातीचा खजूर वाळून खारीक तयार केली जाते. संस्कृत तसेच हिंदीत खरजुरी, मराठीत खारीक, तर इंग्रजीत ड्राय डेट असे याला म्हणतात. बिया काढलेल्या 4 खारका, 1 चिमूटभर केशर आणि आवश्यकतेनुसार साखर दुधामध्ये उकळून घ्या. रात्री झोपताना या दुधाचे सेवन केल्यास शरीराला ऊर्जा प्राप्त होते. खारकातील बिया काढून बारीक करून घ्या आणि 250 मिलीग्रॅम दुधामध्ये केळासोबत मिल्कशेक तयार करा. याचे नियमित सेवन केल्याने वृद्धपणाशी संबंधित समस्या दूर होतात. लहान मुलांचे दात बळकट होण्यासाठी खारीक हा एक उत्तम पर्याय आहे. रोज काही करून खाता आले नाही तर खारीक खजूर नुसतेच खा. 2 महिन्यात तुम्हाला त्याचे बदल जाणवतील. खारकाचे बारीक तुकडे व तितकेच आल्याचे लहान तुकडे, भरपूर लिंबाचा रस, त्यात अष्टमाश प्रमाणात सुंठ, मिरे, पिंपळी, जिरे असे चूर्ण, चवीपुरते मीठ व तुपावर भाजलेला हिंग असे लोणचे मुरल्यावर खावे. याची उत्तम रुची येते आणि भूक देखील लागते. खारकेचे हे आपल्या जीवनामध्ये अनेक फायदे आहेत. हाडांचे आरोग्य सुधारण्यासाठी खारीक ही खूप महत्त्वाची ठरते. हाडांच्या बळकटीसाठी खारकीचे सेवन हे फायद्याचे असते. खारीकमध्ये फॉस्फरस, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम असे घटक असतात. ज्यांना हाडासंदर्भात काही व्याधी असतील तर त्यांनी खजुराचे सेवन करावे. त्यामुळे हाडाला बळकटी मिळते. अनेक संशोधनात हे सिद्ध झाले आहे की
हाडांच्या आरोग्यासाठी फारच फायदेशीर ही खारीक आहे. हाडासंदर्भातील आर्थरायटिस या आजारासाठी हे फायदेशीर ठरते. शिवाय शरीरात रक्ताची कमतरता झाल्यामुळे ॲमिया होण्याची शक्यता असते. शरीरात रक्ताची कमतरता झाली की ऑक्सिजनची कमतरता भासू लागते. यासोबतच अन्य काही आजारही डोकं वर काढू लागतात. डोकेदुखी, थकवा, सतत झोप येणे, कंटाळा येणे असे काही त्रास जाणवू लागतात. महिलांमध्ये ॲनिमियाचा त्रास हा काही वयानंतर दिसू लागतो. अपुऱ्या आहारामुळे हा त्रास होऊ लागतो. खारीकच्या सेवनामुळे शरीरात रक्त वाढण्यास मदत मिळते. नैसर्गिक पद्धतीने रक्त वाढण्यासाठी खारीक ही फायदेशीर ठरते. त्यामुळे ज्यांच्या अंगामध्ये रक्ताची कमतरता आहे त्या लोकांनी खारीकचे सेवन जरूर करावे. खारीक ही तुम्ही व्यवस्थित साफ करून घ्यावी आणि साफ करून व्यवस्थित तिच्या बिया काढून तिला एका भांड्यामध्ये टाकून चांगली कुटू शकता आणि तिचे लाडू वगैरे देखील तुम्ही बनवू शकता. खारीकचे लाडू देखील खायला अत्यंत चविष्ट लागतात. याची काय रेसिपी आहे ते आम्ही तुम्हाला एका नवीन व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. तो व्हिडिओ देखील तुम्ही आमच्या चॅनलवरती चेक करू शकता. खारीकमध्ये नैसर्गिक गोडवा असतो म्हणजे नॅचरल स्वीटनेस. साखरेचा त्रास असणाऱ्यांसाठी खारीक हे फारच फायद्याचे आहे. खारीक हे गोड असते. जर तुम्हाला साखरेचा मोह आवरत नसेल तर तुम्ही 1-2 खारका तोंडात टाकायला काहीच हरकत नाही. त्यामुळे तुमची खूप गोड खाण्याची इच्छा आटोक्यात येईल. खजूर वाळल्यानंतर त्याचे खारीक बनते. खजूरच्या तुलनेत खारीक हे कमी गोड असते, पण तरीही त्याचा गोडवा हे तुमच्या टेस्ट बडचे समाधान करू शकते. त्यामुळे डायबिटीज म्हणजेच साखरेचा त्रास असणाऱ्यांनी नैसर्गिक गोड म्हणून खारीक खाण्यास काहीच हरकत नाही. जेवल्यानंतर 2 खारीक खाण्यास काहीच हरकत नाही. याशिवाय खजूरचे फायदेही आहेत. खारीक नसल्यास खजूरही तुम्ही खाऊ शकता. खारीक हे पुरुषांच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. ज्या पुरुषामध्ये वीर्याची कमतरता असते त्यांच्या आरोग्यासाठी खारीक खाणे खूप चांगले आहे. ज्या पुरुषामध्ये वीर्याची कमतरता असेल किंवा त्यांना वैवाहिक जीवनासंबंधी काही समस्या असतील अशांनी दुधामध्ये खारीक पावडर घालून ते दूध प्यावे. त्यामुळे त्यांचे वीर्य वाढण्यास मदत होते. त्वचेसाठी देखील लाभदायक आहे. खारीकमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन सी, ए असते जे त्वचेची इलॅस्टिसिटी चांगली ठेवण्यास मदत करते. अनेक ब्युटी प्रॉडक्टमध्ये रेटिनॉल नावाचा घटक असतो जो त्वचेसाठी फारच फायदेशीर असतो. तर मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. धन्यवाद.